गणपती विसर्जनासाठी खास फोडणीची डाळ तयार करणार आहोत। त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली, 1 पळी तेल टाकले, तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकलेत, काही कढीपत्त्याची पाने हाताने तोडून टाकलेत, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या टाकून घेतल्यात, मिरची छान तेलावरती परतून घ्यायची। नंतर यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे, हळद टाकून घ्यायची आणि वरतून थोडीशी कोथिंबीर पण टाकून परतून घ्यायची। नंतर यामध्ये आपण 7 ते 8 तास भिजवलेली चणा डाळ टाकून घ्यायची, मीठ टाकायचे, चवीपुरतं मिक्स करायचे। थोडंसं आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। पाणी टाकल्यानंतर झाकण टाकून डाळ आपली व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची। झाकण काढून पाहायचे, पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे, डाळ पण आपली छान व्यवस्थित शिजलेली आहे। वरतून अर्ध लिंबू पिळून घ्यायचं यामध्ये किंवा मग आमसूल पण टाकू शकता आणि चिमूटभर साखर टाकून सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। वरतून ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची। गणपती विसर्जन स्पेशल चणा डाळीची खिरापत आपली तयार आहे। गणपती बाप्पा मोरया।